जय जय रघुवीर समर्थ। आपण समर्थ रामदास कृत दैनंदिन राम उपासना सज्जनराव जी म्हटली जाते, त्या रामोपासनेमध्ये सवया हा एक भाग आहे। त्या सवयावरती यथाशक्ती आपण चिंतन करतो। काल आपण 5 नंबरची सवयी पाहिलेली आहे। आज इतर सवया एक सिंहासन पर बैठे राम, कपी आए जो तमाम, पीछे ठाड़े हनुमान करे या नो करे। कपी कहत रघुराज, बड़ा हुआ अपना काज, निहाल करो जी महाराज, फुकट क्या नौकरी। सुग्रीव को दिया गाँव, भरत को दिया भाव, हनुमान को दिया नाम, कुछ मतलब से। देने वाला रघुवीर, क्यों होए दिलगीर। व्यास वहे फकीर, अजगर का दाता, म्हणावा जय जय राम। पाहूयात यातून काय सांगायचं आहे। रावणाचा वध केल्यानंतर रामचंद्रांचं अयोध्येमध्ये पुनरागमन झाले आणि राम सिंहासनावर अधिष्ठित झाले। सिंहासन पर बैठे राम, रामचंद्र महाराज बघा 14 वर्ष राम वनवासाला गेलेले असताना त्या अयोध्येच्या सिंहासनावरती श्रीरामचंद्राच्या पादुका होत्या। भरत त्या सिंहासनावर बसला नाही। वास्तविकता रामाने भरताला सांगितलं होतं की तू सिंहासनावर बैस, मी वडिलाला दिलेलं वचन खरं करून 14 वर्षांनी परत ये, पण तोपर्यंत तू राज्य कर। काय म्हटले होते राम पहा भरताला राम असं म्हणाले होते की अयोध्येस हो तू राजा, रंक मी वनेचा, संपल्या विनाही वर्षे दशोत्तरी 4। भरत म्हणाल तसं नाही रामा, तुम्ही आता चला सिंहासनावर बसा। तेव्हा राम भरताला म्हणतात नाही, वचन दिले वडिलांना, 14 वर्ष झाल्याशिवाय अयोध्येत परत येणार नाही। संपल्या विनाही वर्षे दशोत्तरी 4, अयोध्येस नाही येणे सत्य हे त्रिवार। अयोध्येस हो तू राजा, रंक मी वनेचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा। भरताला जरी सिंहासनावर बस असं रामाने सांगितलेलं असलं तरी भरत म्हणाला, तुम्ही येत नसला तर निदान तुमच्या चरण पादुका द्या, त्या मी सिंहासनावर ठेवीन आणि तुमचा दास म्हणून मी ते राज्यकारभार चालवेन। भरत आणि रामचंद्राच्या पादुका सिंहासनावर स्थापन केल्यानं आपण चित्रकूटाला राहिले होते।
शत्रुघ्नाला सांगितलं तू हा राज्यकारभार चालव, ज्यावेळेला मला काही तुला अडचण येईल तेव्हा माझ्या मला सल्ला मागायला ये. रामचंद्र पुन्हा ज्यावेळेला रावणाचा वध करून अयोध्येला परत आले 14 वर्षांनी, तेव्हा भरताने सन्मानाने सांगितलं की हे तुमचं राज्य आहे, हे तुमचा राज्याचा तुम्ही स्वीकार करा. आणि मग राम सिंहासनावर बसले. आणि राम सिंहासनावर बसल्यानंतर मग प्रत्येकाला काही ना काही रामाने दिलं. रामाला सोडवायला विभीषण आले होते. पुष्पक विमानामध्ये बसून विभीषण रामाला अयोध्येला सोडवायला आले. रामाचा राज्याभिषेक पाहायला आले. सुग्रीव आलेला आहे, नळ नीळ अंगद जांबवंत सर्व आलेले आहेत. तेव्हा राम सिंहासनावर बसल्यानंतर प्रत्येकाला जे जे हवं ते रामचंद्राने दिले. विभीषणाला लंकेचं राज्य दिलं, सुग्रीवाला किष्किंधेचं राज्य दिलं, अंगदाला युवराजपद दिलं. जांबवंताने मागितलं, जांबवंत म्हणाला ह्या संबंध राम रावण युद्धात माझ्याशी मल्लयुद्ध करणारा कोणी मला भेटला नाही, तेव्हा माझ्याशी तुम्ही मल्लयुद्ध करा. तेव्हा त्याला तेही वचन दिलं की कृष्णावतारात मी तुझी इच्छा पूर्ण करेन म्हणून. शबरीने रामाला विचारलं होतं की रामा तुझं बालपण मला पाहता आलं नाही, तेव्हा तुझं बालपण मला पाहायचं आहे. तेव्हा त्याने सांगितलं शबरीला की मी कृष्णावतारात तुला माझी बाललीला दाखवेन. प्रत्येकाला त्याने जे जे काही मागितलं ते दिलं. जांबवंताला कृष्णावतारामध्ये मल्लयुद्ध करण्याचं त्याची जी इच्छा होती, म्हणाला मी तुझी इच्छा कृष्णावतारात पूर्ण करेन. असं प्रत्येकाला काही ना काहीतरी रामचंद्राने दिले. मारुतराय म्हणतात कपी आये जो तमाम, सगळं वानरांचं सैन्य त्या ठिकाणी आलेलं आहे. पीछे ठाडे हनुमान करे या नोकरी. मारुतराय मागे उभा राहून त्या रामचंद्राच्या पाठीमागे आहेत. आणि रामचंद्राने सांगितलं अरे बा पुढे आहे. आणि मग मारुतराय पुढे येऊन बसले, हात जोडून उभे आहेत. करे या नोकरी, नोकरी याचा अर्थ मालकाने सांगितलेलं काम करणं. तेव्हा दूत आहे, रामदूत, रामाचा दूत आहे कोण मारुतराय, सांगेल ते काम करणार. करे या नोकरी. कपी कहत रघुराज बडा हो आपला काज. मारुतराय म्हणतात की रामा तुझ्यासाठी जे काही करणं शक्य आहे ते मी केलं. निहाल करोजी महाराज फुकट क्या नोकरी. तुमचा आशीर्वाद असू द्या, माझ्याकडून आपण निरपेक्ष सेवा करून घेतलेली आहे. तुम्ही सुग्रीव को दिया गाव, तुम्ही सुग्रीवाला गाव दिलं म्हणजे राज्य दिलं किष्किंधेचं. भरताला प्रेम दिलं, भरत को दिया भाव, हनुमान को दिया नाम कुछ मतलब से. मला तुम्ही नावलौकिक मिळवून दिला, मला तुमचा सेवक म्हणून तुम्ही माझा स्वीकार केला. हनुमान को दिया नाम कुछ मतलब से. मला तुम्ही रामदूत म्हणून संबोधलेलं आहे. देने वाला रघुवीर क्यों होय दिलगीर. देणारा राम आहे, आम्ही काय कुणाचे खातो तो राम आम्हाला देतो. देने वाला रघुवीर क्यों होय दिलगीर. मनामध्ये वाईट वाटून घेण्याचं कारण काय. देने वाला रघुवीर क्यों होय दिलगीर. आपल्याला अजून काही मिळालं नाही अशी मनामध्ये अपेक्षा भाव ठेवू नये. देणार आहे तो, पण योग्य वेळ आली की देणार. आपल्याला असं वाटतं लगेच मिळावं. क्यों होय दिलगीर व्यास बये फकीर अजगर का दातारा. व्यास म्हणतात आम्ही तुझ्यासाठी फकीरी स्वीकारली.
म्हणजे कशाचीही अपेक्षा न ठेवता तुझं गुणगान करतोय. अजगर का दाता राम, अजगराला सुद्धा तू देतोयस, पाखरांना देतोयस. पंछी करे न चाकरी, अजगर करे न काम, सबका दाता राम. सगळ्यांना सगळं देतोयस तू, न मागता देतोयस. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश देव देतो. देवा तुझ्या घरी लाख तारकांच्या, तेजाळ दीपाच्या सांज वाते. देवा तू सगळं दिलेस रे, न मागता दिले. प्रभात काली अतिगार वारा, विश्राम देई थकल्या जीवाला. हारावयाला सकलाश्रमाला, केली तुवा सौख्य रात्र फार. देवा तुझी ही ममता अपार. देवा आम्हाला दिवसभर कष्ट केल्यानंतर शांत झोप लागावी म्हणून तू रात्रीची निर्मिती केली. पहाटे गाढ झोप लागावी म्हणून सुंदर असा वारा तू निर्माण करतोस की थंडगार वाऱ्यामध्ये आणखीन झुडूक लागली की झोप येऊन जाते. प्रभात काली अतिगार वारा, विश्राम देई थकल्या जीवारा. हारावयाला सकलाश्रमाला, केली तुवा सौख्य रात्र पार. देवा तुझी ही ममता अपार. देवा आम्ही जन्माला येण्याच्या आधीपासून आमच्या दुधाची निर्मिती केली, आमची काळजी घेतली. कोणे केली बाळा दुग्धाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. तू आमची किती काळजी घेतोस. तेव्हा हा परमात्मा आपली काळजी जन्माला येण्याच्या आधीपासूनची घेतोय, गेल्यानंतर सुद्धा घेतोय. आता एखादा मनुष्य गेला तर त्याला काय उठून आंघोळीला जाता येईल का? मेला येतो त्याला कसे उठून आंघोळीला जाता येईल? पण लोक त्या मेलेल्या माणसालाही आंघोळ घालतात. नाही आंघोळ घालता आली तर पायावर पाणी घालतात. त्याला जाऊन काही नवीन कपडे घालता येईल म्हणले, आता मी देवाकडे चाललोय मला नवीन कपडे घालायचे. लग्न समारंभाला जाताना पण नवीन कपडे घालतो का नाही? आता याला नवीन कपडे घालावे असं जरी वाटलं तरी त्या मेलेल्या माणसाला उठून नवीन कपडे घालता येईल का? मी चाललोय म्हणले देवाकडे मला नवीन कपडे घाला नाही. पण त्या मेलेल्या माणसालाही नवीन वस्त्र प्रदान केली जातात. म्हणजे बघा जन्माला येण्याच्या आधीपासून मृत्यूनंतरची सगळी व्यवस्था सगळी परमेश्वराने करून ठेवलेली आहे. मग असा हा परमात्मा देणार आहे. केव्हा होय दिलगीर, मग कशाला तू काळजी करतो बाबा? तो परमात्मा जर सगळं करतोय, डोळ्याने बघतो, ध्वनी परिसरो, काने पदी चालतो, जिव्हेने रस दाखवतो, मधुरी वाटे आम्ही बोलतो, हाताने बहुसाल काम करतो, विश्रांतीही घ्यावया, घेतो झोप सुखे, फिरून उठतो, ही ईश्वराची दया. आम्हाला शांत झोप लागते मग उठतो, ही पण भगवंताची कृपा आहे ना. झोपतो ही त्याचीच कृपा आहे आणि उठतो ही त्याचीच कृपा आहे. देने वाला रघुवीर क्यों होय दिलगीर, व्यास भय फकीर अजगर का जाता. अजगराला सुद्धा तो देतो. अजगर काय कुठे जातो का? नाही, पण तिथं त्याला ते खाद्य आणून देतोय. भरताने विचारलं रामचंद्रांना की एवढं तुम्ही त्याला शोकहरण म्हणता, प्राणदाता म्हणता, आमचा प्राण घ्यायला अहिरावण महिरावण टपलेले होते, त्यावेळेला तुम्ही म्हणता की तुमचा प्राण घ्यायला अहिरावण महिरावण टपलेले असताना तुम्हाला प्राणदान दिलं कोणी? मारुतीने. म्हणून त्याला तुम्ही प्राणदाता म्हणता मारुतीला. सीता शोकहरण म्हणता. मग एवढं सगळं मारुतीने तुमच्यासाठी केलंय आणि तुम्ही मारुतीला मात्र काहीच दिलं नाही. कोणी विचारलंय? भरताने. भरताने विचारलं की मारुतीला तुम्ही काय का दिलं नाही? तुम्ही विभीषणाला लंकेचं राज्य दिलं, सुग्रीवाला किष्किंधेचं राज्य दिलं,
सगळ्याला जे जे मागितलं ते ते दिलं आणि मारुतीलाच का नाही दिलं? तेव्हा मारुतीचं मोठेपण सांगताना राम म्हणतात, भरत भाई कपीसे उरण हम नाही. भरता, अरे या मारुतीच्या ऋणातनं मला मुक्त होता येत नाही, त्याच्या ऋणातच मला राहू दे. भरत भाई कपीसे उरण हम नाही. बघा, दुसऱ्याचा ज्याने आपल्यासाठी एवढं केलंय त्याच्या ऋणातनं आपल्याला मुक्त होता येत नाही, इतकं त्याने आपल्यासाठी केलंय. असं मारुतीचं मोठेपण सांगताना राम म्हणतात. रामाच्याही मनाचा मोठेपणा आहे आणि मारुतीच्याही मनाचा मोठेपणा आहे. सगळं केलं पण काही मागितलं नाही. मारुतरायाची अशी जी सर्व करून काही न मागण्याची निरपेक्ष सेवा आहे, तशी निरपेक्ष सेवा आपल्याकडूनही घडावी अशी मारुतरायाच्या आणि रामचंद्राच्या चरणी प्रार्थना. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि अद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रम्. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. जय जय रघुवीर समर्थ.